नमस्कार. मी प्रज्ञा. आज जी कविता मी सादर करणार आहे, त्याचं नाव आहे काळ हेच औषध. काळ हेच औषध. काळ पुढे धावत असतो, आयुष्यही पुढे चालत असते. एकापाठोपाठ एक घटना घडत असतात आणि प्रत्येक घटनेमागे परमेश्वराची काहीतरी योजना असते. एखाद्या व्यक्तीमुळे दुखावल्या गेल्यानंतर होणारा त्रास, मानसिक त्रास, जाण्यापासून सुरू झालेला प्रवास, जे झालं ते चांगल्यासाठी झालं इथपर्यंत येऊन पोचतो. पण हे उमजायला त्रासदायक प्रक्रियेतून जावं लागतं. हे उमजायला त्रासदायक प्रक्रियेतून जावं लागतं. ज्या व्यक्ती आयुष्यात असाव्यात, आपल्या आयुष्यात सतत राहाव्यात म्हणून आपण झटत असतो, त्यांना आता आपण वास्तविक टाळू लागतो. खरं तर हे टाळणंही खूप त्रासदायक असतं, पण ते विनासायास होऊ लागतं. प्रयत्नपूर्वक सुद्धा कधी कधी करावं लागतं. म्हणूनच म्हणतात की काळ हे प्रत्येक गोष्टीवरचं, दुःखावरचं औषध असतं. एका अर्थाने म्हटलं तर उपचाराची ही एक लांब लचक प्रक्रिया आहे, पण ती यशस्वी प्रक्रिया आहे. आता त्यावरून सुचलेली कविता ही अशी आहे. घडते जे असे उत्तमच समजावे ते तसे. घडते जे जसे उत्तमच समजावे ते तसे. मानून ऐसे प्रवास ठेवावा सुरू. मानून ऐसे प्रवास ठेवावा सुरू. मुद्दाम कोणी आपल्याला दुखवले, मुद्दाम कोणी आपल्याला दुखावले. योग्यची हे चला दुर्लक्ष करू. योग्यची हे चला दुर्लक्ष करू. भरवसा ईशावरी खरंच ठेवणे. भरवसा ईशावरी खरंच ठेवणे. लक्षपूर्वक चालणे चालूच ठेवू. लक्षपूर्वक चालणे चालूच ठेवू. कठीण जरी हे सारे भासले, कठीण जरी हे सारे भासले, तरी चिकाटी धरुनी ठेवू. तरी चिकाटी धरुनी ठेवू. मन होई खट्टू त्रास चालूच राहे. मन होई खट्टू त्रास चालूच राहे. तरी प्रयत्नांती आरोग्य उत्तम ठेवू. तरी प्रयत्नांती आरोग्य उत्तम ठेवू. काय वाढले ते न कोणासी कळे. काय वाढले ते न कोणासी कळे. म्हणून ईश्वरी ते रचिले असे म्हणू. म्हणून ईश्वरी ते रचिले असे म्हणू. प्रक्रिया दुर्लक्षण्याची त्रासिक होते. प्रक्रिया दुर्लक्षण्याची त्रासिक होते. अंती उत्तम घडेल हेच ध्यानी ठेवू. अंती उत्तम घडेल हेच ध्यानी ठेवू. बघणे मग काळ चित्र सारेच दाखवे. बघणे जे चित्र काळ सारेच दाखवे. झाले ते अतिउत्तम हे सहजच आपण म्हणू. झाले ते अतिउत्तम हे सहजच आपण म्हणू. म्हणूनच म्हणती काळ हेची औषध. म्हणूनच म्हणती काळ हेची औषध. उपचार त्याचे यशस्वी खरोखर. उपचार त्याचे यशस्वी खरोखर. प्रत्येकाला अशा प्रकारचा अनुभव नक्कीच आलेला असेल की एखादी वाईट घटना घडली की आपल्याला वाटतं की का घडली, हे नको होतं असं व्हायला. एखादी ॲडमिशन नाही मिळाली तर वाटतं की मिळायला हवी होती ॲडमिशन, पण जेव्हा पुढच्या आयुष्यात न मिळाला ॲडमिशनमुळे दुसऱ्या क्षेत्रात उंच डोंगराएवढी प्रगती होते, तेव्हा आपण लगेच म्हणतो झालं ते चांगल्यासाठीच झालं. आणि मग जे दुःख झालेलं असतं ॲडमिशन न मिळालेलं, ते आपण विसरूनही गेलेलो असतो. ह्यालाच काळाचा उपचार मी म्हटलं आहे. आणि काळ हाच उपचार आहे जो खरोखर यशस्वी आहे. पटलं असेल तुम्हाला, आवडली असेल कविता तर लाईक्स द्या, चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.